नमस्कार. आपण पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन या आपल्या 9व्या अध्यायाची चर्चा पुढे घेऊन जात आहोत. आजच्या या दुसऱ्या भागात आपण खास करून भारताच्या पर्यटन क्षेत्रावर म्हणजेच टुरिझम सेक्टरवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि हो, हे क्षेत्र नक्की कसं आणि किती वेगाने विस्तारत आहे हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. आजच्या आपल्या चर्चेत आपण 6 महत्त्वाचे टप्पे पार करणार आहोत. आपण पर्यटनाची वाढ कशी होतीये हे बघण्यापासून सुरुवात करू. मग त्यामागे असलेले आकडे काय सांगतात त्या डेटाचं विश्लेषण करू. त्यानंतर हे परदेशी पर्यटक नक्की भारतात येतात तरी कशासाठी हे समजून घेऊ. आणि मग काही प्रमुख ठिकाणं बघून भविष्यात काय संधी आहेत यावर नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया. चला सुरू करूया आपल्या पहिल्या सेक्शनपासून. इथे आपण एक मोठं चित्र बघणार आहोत की भारताचं पर्यटन क्षेत्र किती सातत्याने आणि किती वेगाने वाढत चाललं आहे. तर या संपूर्ण विश्लेषणाचा जो केंद्रबिंदू आहे ना, तो अगदी सोपा आहे. भारतीय पर्यटनात सतत वाढ होत आहे आणि ही वाढ फक्त होत नाहीये, तर तिचा वेगही वाढत चालला आहे. आता हे फक्त एक विधान नाही, आपण पुढे आकडेवारीच्या आधारे हे सिद्ध करणार आहोत. विशेषतः आपला जो समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे आणि ज्या उत्तम वैद्यकीय सुविधा आपण देतो त्या या वाढीला कशा प्रकारे चालना देत आहेत हे आपण समजून घेणार आहोत. ओके, तर पर्यटन वाढत आहे हे तर आपल्याला कळलं. पण आता जरा प्रत्यक्ष आकडेवारी पाहूया. म्हणजे नक्की किती आणि कसं वाढत आहे. चला या डेटाचं विश्लेषण करून या प्रश्नांची उत्तरं शोधूया. या डेटामधली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लगेचच आपल्या लक्षात येते ती म्हणजे सातत्यपूर्ण वाढ. याचा अर्थ काय? तर असं नाहीये की एका वर्षी पर्यटक वाढले आणि दुसऱ्या वर्षी कमी झाले. नाही, वर्षानुवर्षे भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या वाढतच राहिली आहे. पण इथे एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न तयार होतो. ही वाढ तर होत होती हे मान्य, पण असा नक्की कोणता टप्पा होता जिथून या वाढीने अक्षरशः रॉकेटसारखा वेग पकडला? म्हणजे पर्यटकांच्या संख्येत एक मोठी उडी कधी दिसली? आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे 2010. हो, हे वर्ष एक खराखुरा टर्निंग पॉइंट ठरलं. याच्या आधी वाढ होत होती, पण ती एका स्थिर संथ गतीने होती. पण 2010 नंतर जे झालं त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत एक प्रचंड मोठी वाढ झाली आणि वाढीचा वेग खूप जास्त वाढला. हा तक्ता बघा, सगळं चित्र अगदी स्पष्ट होईल. 2010च्या आधी काय स्थिती होती? स्थिर वाढ. पण 2010 नंतर काय झालं? लक्षणीय वाढ, म्हणजे एकदम मोठी झेप. आणि या मोठ्या बदलामागे 3 मुख्य कारणं आहेत. आपला ऐतिहासिक वारसा, आपली विविधरंगी संस्कृती आणि हो, आरोग्य पर्यटन. पण हे आंतरराष्ट्रीय पर्यटक नक्की कशासाठी भारतात येतात? त्यांना इथे असं काय मिळतं? चला पुढच्या विभागात आपण याच आकर्षणामागची कारणं आणि पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार शोधूया. भारतात येणाऱ्या पर्यटकांना मुख्यत्वे 5 प्रकारच्या गोष्टी आकर्षित करतात. एक म्हणजे वारसा पर्यटन, म्हणजे आपले किल्ले, राजवाडे, ऐतिहासिक वास्तू बघायला येणं. दुसरं आहे साहसी पर्यटन, म्हणजे हिमालयात ट्रेकिंग करणं किंवा रिव्हर राफ्टिंग करणं. तिसरं आहे सांस्कृतिक पर्यटन, जिथे लोक आपले सण उत्सव अनुभवायला येतात. आणि यासोबतच आरोग्य आणि व्यावसायिक कारणांसाठी भरपूर पर्यटक इथे येतात. आणि ह्या 5 प्रकारांपैकी आरोग्य पर्यटन हे या वाढीमागे खूप मोठं आणि महत्त्वाचं कारण आहे. याचा अर्थ जगभरातून लोक कमी खर्चात चांगल्या वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येतात. आणि यात फक्त आधुनिक शस्त्रक्रियाच नाहीत, तर योग आणि आयुर्वेदासारख्या आपल्या पारंपरिक उपचार पद्धतींचाही खूप मोठा वाटा आहे. ओके, आत्तापर्यंत आपण पर्यटनाचे प्रकार आणि कारणं पाहिली. आता जरा प्रत्यक्ष फील्डवर जाऊया. म्हणजे ही सगळी ठिकाणं आहेत कुठे? चला नकाशावर नजर टाकूया आणि भारतातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळं पाहूया. आणि आपली सुरुवात होतीये मुंबईची शान गेटवे ऑफ इंडियापासून. हे एक असं वारचाईन आहे जे भारताची ओळख बनलं आहे. गेटवे ऑफ इंडिया ही फक्त एक सुंदर दिसणारी वास्तू नाहीये, ते एक प्रतीक आहे. एकेकाळी याच दरवाजाने जहाजातून व्यापारी भारतात यायचे आणि आज याच दरवाजाने जगभरातून पर्यटक येतात. म्हणजे हे भारताचं प्रवेशद्वार आहे, कालही होतं आणि आजही आहे. आता मुंबईतून आपण महाराष्ट्रातल्याच एका दुसऱ्या अद्भुत ठिकाणी जाऊया, अजिंठा लेणी. हे वारसा पर्यटनाचं एक सर्वोत्तम उदाहरण आहे. अजिंठा लेणी म्हणजे काय? तर एका अख्ख्या डोंगरात कोरलेली शिल्पकला. ही बौद्ध लेणी म्हणजे आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाची आणि कलेची साक्ष आहेत.
आपण जे वारसा पर्यटन म्हणतो ना, ते नक्की काय असतं हे इथे आल्यावर कळतं. चला, आता भारताच्या नकाशावर एक मोठी उडी मारूया. पश्चिमेकडून थेट ईशान्येकडे. हे आहे आसाम राज्यातील गुवाहाटी शहर. गुवाहाटीचं हे दृश्य खूप महत्त्वाचं आहे, कारण हे फक्त एका शहराचं चित्र नाही, तर हे ईशान्य भारतात वाढत असलेल्या पर्यटन संधींचं प्रतीक आहे. हे चित्र आपल्याला सांगतं की पर्यटन आता फक्त काही ठराविक शहरांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. आत्तापर्यंत आपण पाहिलं की काय झालं आहे आणि सध्या काय स्थिती आहे. चला, आता जरा भविष्यकाळात डोकावूया. भारतीय पर्यटनामध्ये पुढे काय संधी आहेत आणि कोणती क्षमता अजूनही वापरली गेली नाहीये यावर चर्चा करूया. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. भारताचा समृद्ध वारसा पाहता देशाच्या अनेक भागांमध्ये पर्यटनासाठी भरपूर संधी आहेत. याचा सरळ अर्थ असा आहे की आपण अजून आपल्या पर्यटन क्षमतेचा पूर्ण वापर केलेलाच नाहीये. अजूनही अशी अनेक ठिकाणं आहेत जी भविष्यात खूप मोठी पर्यटन स्थळं बनू शकतात. आपण अजून फक्त सुरुवात केली आहे. आणि भविष्याचा विचार करताना एका नवीन संकल्पनेवर खूप जोर दिला जात आहे. ती म्हणजे इको टुरिझम, म्हणजेच पर्यावरणपूरक पर्यटन. निसर्गाला कोणताही धक्का न लावता प्रवास करण्याची ही कल्पना आता जगभरात आणि भारतातही खूप वेगाने लोकप्रिय होत आहे. चला, आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत. आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्याची एक जलद उजळणी करूया, जी परीक्षेच्या तयारीसाठी नक्कीच खूप उपयोगी पडेल. पर्यटनाचे ते 5 मुख्य प्रकार लक्षात ठेवणं कधीकधी थोडं कठीण वाटू शकतं, पण त्यासाठी ही एक सोपी ट्रिक आहे. HACHB. H म्हणजे हेरिटेज, A म्हणजे ॲडव्हेंचर, C म्हणजे कल्चर, दुसरा H म्हणजे हेल्थ आणि B म्हणजे बिझनेस. बस, हे सूत्र लक्षात ठेवा. उत्तर लिहिताना खूप मदत होईल. आता एक प्रश्न पाहूया जो परीक्षेत 2 गुणांसाठी येऊ शकतो. प्रश्न आहे, 2010 नंतर भारतात आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या एवढी लक्षणीयरित्या का वाढली, याचं एक भौगोलिक कारण सांगा. आपण जी चर्चा केली आहे त्याच्या आधारावर जरा विचार करा. चला, याचं एक आदर्श उत्तर पाहूया. पूर्ण गुण मिळवण्यासाठी हे 3 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. पहिला, आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत सातत्यपूर्ण वाढ होत आहे. दुसरा, भारत पर्यटकांना विविध पर्याय देतो, म्हणजे ऐतिहासिक स्थळांपासून ते साहसी खेळांपर्यंत आणि आरोग्य सुविधांपर्यंत ही विविधता पर्यटकांना आकर्षित करते. आणि तिसरा, इको टुरिझम आणि गुवाहाटीसारख्या नवीन ठिकाणांचा विकास होत आहे. हे 3 मुद्दे लिहिले की काम झालं. तर हा होता भारताचा पर्यटन क्षेत्राचा एक सविस्तर आढावा. पण जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आपण जे पर्यटनाचे 5 प्रकार पाहिले त्यातल्या कोणत्या प्रकारात भारतासाठी भविष्यात वाढीची सर्वात जास्त संधी आहे असं आपल्याला वाटतं? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया पुढच्या विश्लेषणात.